नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय ज्वारीच्या पिठापासून मस्त खमंग कुरकुरीत अशी धिरडी. अगदी झटपट तयार होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आहे. रात्रीच्या जेवणासाठी देखील काही हलकं-फुलकं खावंसं वाटत असेल तर ही धिरडी आपण नक्कीच तयार करू शकतो आणि खूपच चवीला अप्रतिम आणि पौष्टिक अशी धिरडी आपली इथे तयार होतात. तर पटकन सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एक मोठं गाजर किसून घेतलेलं आहे. मोठ्या साईजचा कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो इथे चॉप करून घेतलाय. आता इथे आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत. त्याचबरोबर पाव कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही बारीक रवा देखील घेऊ शकता. याने छान कुरकुरीत अशी धुरडी आपली तयार होतात. आता इथे चवीनुसार मीठ घेते मी. साधारण अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. थोडं-थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण तयार करून घेऊया. एकसाथ पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. डोशाच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते, तशी कन्सिस्टन्सी इथे आपल्याला हवी आहे. तर इथे आता टोटल मला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला सांगीनच. हळू पाणी घालून आपण हे बॅटर जे आहे ते तयार करून घेऊयात. फार पातळही करायचं नाहीये किंवा अगदी घट्टही करायचं नाहीये. तर टोटल मला इथे 2 कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी इथे आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये बेसिक मसाले घालते. चिमूटभर हिंग घेतलेला आहे मी. पाव चमचा हळद घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर इथे घेतलेली आहे मी. तर मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवू शकता आणि मोठ्यांसाठी करणार असाल तर इथे आपण मिरच्या देखील फाईनली चॉप करून घालू शकतो. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आपण जे चिरून घेतलेले पदार्थ आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे. यामध्ये आपण हव्या त्या भाज्या देखील घालू शकतो. पण आज इथे माझ्याकडे बाकी कोणत्या भाज्या शिल्लक नव्हत्या, त्यामुळे फक्त इथे मी गाजर घेतलेलं आहे आणि टोमॅटो कांदा तर आपण इथे घालणारच आहोत. मूठभर कोथिंबीर घातली. कोथिंबीर मात्र भरपूर प्रमाणात घाला. खूप छान खमंगपणा येतो त्याने आपल्या धिरडीला. तर इथे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आणि आत्ताच आपलं हे बॅटर किती छान दिसतंय बघा दिसायला. त्यामुळे आपली धिरडी किती छान खमंग तयार होणार आहेत यावरनं याचा अंदाज येतो आपल्याला. मिक्स करून घेतलंय सगळं बॅटर. दुसरीकडे मी तवा देखील ऑलरेडी गरम करत ठेवलेला आहे. तर इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करते. थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेलही इथे आपल्याला फार लागत नाही. आणि आता गॅस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि साईडने अशी धिरडी सोडत जायची. तर मी इथे पेल्याचा वापर करते. तुम्हाला जे इझी पडणार आहे त्याने तुम्ही इथे धिरडी घालून घेऊ शकता. मध्यभागी शेवटी घालायची धिरडी, कारण मध्यभागी टेम्परेचर जास्त असतं. पॅन आपलं गरम झालेलं असतं. त्यामुळे असं साईडने सोडत यायचं आणि हे आता 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर असंच होऊ द्यायचं. वरनं थोडंसं तेल सोडून घेते. साधारण 1 चमचा इथे तेल सोडते मी. तुम्हाला जर का कुरकुरीत हवी असतील तर इथे झाकण ठेवायची नाहीये. जर का मोठ्या व्यक्तींसाठी म्हणजे ज्येष्ठांसाठी करत असाल तर यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ही धिरडी आपली मऊसूत तयार होतात. तर इथे आता मस्त वरनं खरपूस असा रंग दिसतोय आपल्याला. त्यामुळे साईडने कडा सोडवून घ्यायच्या आणि पलटवून घेऊयात. काय मस्त दिसतंय बघा धिरडं आपलं, छान कुरकुरीत असं धिरडं आपलं इथे तयार झालेलं आहे हे. दुसरी बाजू देखील अगदी 1 ते 1.5 मिनिटांसाठी फक्त भाजून घ्यायची आहे आणि मस्त कुरकुरीत असं हे धिरडं आपलं इथे तयार झालेलं आहे. मुलांना तर ही धिरडी फार आवडतात. इथे आता दोन्ही बाजूंनी छान असं शेकून घेतलेलं आहे मी. काढून घेते. एखाद्या चाळणीवर किंवा जाळीवर ठेवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राची काही वाफ असेल तर ती निघून जाईल आणि आपल्या धिरडीला पाणी सुटणार नाही. ते तसंच कुरकुरीत राहतं बऱ्याच वेळासाठी. दुसरं धिरडं देखील त्याच पद्धतीने मी घालून घेतलंय. थोडंसं तेल घालायचं आणि साईडने असं सोडत हे धिरडं इथे घालून घेतलेलं आहे मी. आणि हे देखील त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी खमंग असं भाजून घ्यायचं. मुलांना टिफिनला देण्यासाठी खूपच बेस्ट ऑप्शन आहे हे. आपण सॉस सोबत देऊ शकतो किंवा दह्यासोबत देऊ शकतो. मोठ्यांना तुम्ही इथे दही किंवा हिरव्या चटणी सोबत देऊ शकता. तर अशा प्रकारे इथे हे दोन्ही धिरडी माझी तयार आहेत. दुसरं धिरडं देखील त्याच पद्धतीने मी भाजून घेतलंय दोन्ही बाजूंनी आणि चाळणीवर काढून घेते. सर्व्ह करून घेऊया आणि अफलातून अशी ही धिरडी आपली तयार आहे. इथे मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह केलेलं आहे आणि खूपच भारी खमंग अशी धिरडी आपली तयार झाली. तर एकदा नक्की करून पहा.
रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.